आवाज येतो तुम्हाला? बोला ना, हॅलो म्हणा की. फक्त हॅलो म्हणा, बाकीचे बोलते. हेलो हेलो म्हणा. या हेलो, गुड मॉर्निंग. सर आवाज आ रहा है? थोड़ा जोर से बोलिए मैडम. हाँ आवाज थोड़ा. हाँ गुड मॉर्निंग. अब आ रहा है? हाँ आ रहा है. ओके, गुड मॉर्निंग. कैसे हैं? ठीक. आप सातारा कैसे चल रहा है? अच्छा ही चल रहा है. अभी अच्छा इतना चल नहीं रहा है. है ना. ओके. हाँ. हाँ, गुड गुड गुड. ओके, तो थोड़ा सा आवाज जोर से रखिएगा. ओके, नहीं तो क्या है, माइक में सुनाई नहीं देगा, है ना, क्योंकि यूट्यूब लाइव हो रहा है तो आवाज क्लियर आना चाहिए. ओके, सो हम लोग स्टार्ट करते. रेडी है आप? हाँ सर, रेडी. ओके, सो गुड मॉर्निंग सभी जूम व्यूअर्स एंड सभी यूट्यूब व्यूअर्स. आप लोगों का सभी इस मीटिंग में स्वागत है. आज ये मीटिंग मराठी में होने जा रहा है. तो जैसा कि हम लोगों ने एक जूम शेड्यूल बनाया हुआ है कि मराठी प्लस हिंदी, तो दोनों लैंग्वेज में, ताकि आप लोगों को इतने टूल्स मिल सके कि आप लोग इन फ्यूचर में भी कभी भी कोई भी, जैसे BOM है, NDT है, ऐसा कोई भी टॉपिक्स अगर आपको लेना हो तो वो टॉपिक्स आपको यूट्यूब के थ्रू, कंपनी यूट्यूब के थ्रू आपको मिल सके ऑनलाइन के थ्रू, तो आपको आसान रहेगा आपको अपने बिजनेस को डेवलप करने में. तो आज उसी सीरीज में हम एक और मीटिंग लेके आए हैं, वो है मराठी में. और आज की जो हमारी स्पेशल गेस्ट हैं वो है सातारा से. सातारा स्टॉकिस्ट हैं और सातारा स्टॉक पॉइंट में इनकी अगर एक खास बात कही जाए तो प्रवीण सर के फैमिली से ही बिलोंग करते हैं. प्रवीण सर के बड़े भाई की, मतलब प्रवीण सर की भाभी हैं. और इन्होंने DXN बिजनेस बहुत बाद में स्टार्ट किया था, जब हमारे जो प्रवीण सर हैं, जो हमारे एग्जीक्यूटिव डबल क्राउन डायमंड हैं, और आरती मैडम है. प्रवीण सर और आरती मैडम का जो सक्सेस उन्होंने देखा, उन्होंने अपने आंखों से देखा है कि प्रवीण सर किस तरीके से इस बिजनेस के थ्रू सक्सेस पा रहे हैं. जब उन्होंने देखा तो उनको बिलीव हुआ, तो वो बिलीव को रखकर उनके जो भाई हैं, बड़े भाई प्रशांत सर ने ये बिजनेस को स्टार्ट किया. उनकी वाइफ ने, जैसे आरती मैडम प्रवीण सर को सपोर्ट कर रही है, उनकी वाइफ जो आज की स्पेशल गेस्ट हैं, उन्होंने पूरा सपोर्ट प्रशांत सर को किया. और आई थिंक जो स्टॉक पॉइंट वगैरह लिया, स्टॉक पॉइंट हैंडलिंग वगैरह मैडम ही करती थी. तो आज उनके बारे में, जो इनकी टीम में, मैं कई बार ट्रेनिंग देने के लिए भी सातारा गया हूँ, तो इनकी टीम से जो बोला गया, और आज मैंने एज ए गेस्ट स्पीकर को भी बोला है, आप उसी तरीके से लें जिस तरीके से आपके टीम में फैमिली मीटिंग लिया जाता है. क्योंकि इनके टीम में फैमिली मीटिंग का जो इनकी सबसे बड़ी पॉजिटिव पॉइंट है, जो इनकी टीम से मिला है मेरे को, कि टीम ने बोला है कि जब भी मैडम मीटिंग लेने के लिए आती हैं तो RGGL, स्पायरना, अनोनी जी, ऐसे जो प्रोडक्ट जो बिकना मुश्किल लगता है हम लोगों को, आसान हो जाता है इनकी आधे घंटे की मीटिंग से, फैमिली मीटिंग से, कि बहुत ही आसानी से इतने ही सिंपल लैंग्वेज में बताती हैं और लोगों के दिल में ऐसा उतरता है कि लोग RGGL तक लेने के लिए तैयार हो जाते हैं. लोग इतना समझ में आ जाता है कि हमारे हेल्थ के लिए जरूरी क्यों है. तो ये इनकी विशेषता है, इनकी मीटिंग की विशेषता है. तो आज हम उनकी जुबानी ही सुनेंगे. आज की जो स्पेशल गेस्ट का नाम है मिसेस शाइला सालुंके मैम, सीनियर स्टार डायमंड है, स्टॉकिस्ट हैं. तो मैडम, मैं आपको वेलकम करता हूं आज की इस मीटिंग में. वेलकम टू मीटिंग. एंड देन मैं आपको हैंड ओवर करता हूं आगे का मीटिंग आप ले. थैंक यू मैम, वेलकम. थैंक यू सर. सबसे पहले मैं इस मीटिंग में, मुझे ये मीटिंग लेने के लिए, जूम वेबिनार मीटिंग के लिए आप लोगों ने सजेस्ट किया, इसलिए आप सभी लोगों का और कंपनी मैनेजमेंट का मैं धन्यवाद देती हूँ. गुड मॉर्निंग. तो आज की ये मीटिंग, सबसे पहले
मैं इस मीटिंग की शुरुआत करने से पहले हमारे मराठी हाँ, तर सर्वात प्रथम मी आपले सर्व करता करविता अन्नदाता डॉक्टर लिन सिओजी यांचे तसेच DXN खऱ्या अर्थाने भारतामध्ये आणणाऱ्या वसुपाल फॅमिली आणि डॉक्टर एस रंजन सर या सर्वांचे आभार मानते. त्याच्याबरोबर शून्यातून विश्व निर्माण कसे करायचे हे आपल्याला प्रत्यक्षात ज्ञान देणारे आपले क्राऊन अँबॅसिडर देवकर सर आणि स्वाती मॅडम यांचेही आभार मानते. एका ठिणगीने आपण जंगलाला वणवा कसा लावू शकतो हे प्रत्यक्षात दाखवणारे माझे लाडके धीर प्रवीण सर, आरती मॅडम आणि या DXN क्षेत्रामध्ये मला माझा एंट्री करण्यासाठी मदत करणारे, या DXN क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ज्यांनी मला संधी दिली असे माझे हसबंड प्रशांत साळुंखे सर यांचेही मी आभार मानते. सर्वप्रथम मी या क्षेत्रामध्ये कसे आले ते तुम्हाला सांगते. आज बिझनेस म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये लेडीज या बिझनेस या शब्दालाच नाही म्हणतात, कारण बिझनेस कसा करायचा आणि कसा होऊ शकतो हे त्यांना आजपर्यंत माहीत नाही. याच्यामध्ये मी ह्या क्षेत्रामध्ये आले तेव्हा त्याला काही कारण आहेत. सर्वात प्रथम मी सर्वसामान्य लेडीज प्रमाणे माझ्या काही अँबिशन, माझे काही ध्येय होते, जी स्वप्न होती मोठी, की मी पैसे कमवून मी स्वतःच्या ह्याच्यावरती कर्तृत्वावरती काहीतरी मिळवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी खूप स्ट्रगल केले, पार्लर केले, DED केलं, DED साठी मी त्याच्यानंतर एक्झाम दिल्या, स्कूलमध्ये गेले. पण त्याच्यामध्ये जेव्हा मी शाळेमध्ये जायला लागले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपण 5 वर्ष शिक्षण सेवक म्हणून जर काम केलं तर आपल्याला मंथली 3,500 रुपये फक्त मिळणार आहे आणि 5 वर्ष वाया घालवूनही मी 3,500 कमवणारच आहे, तर माझ्या शिक्षणाचा माझ्या वेळ वाया घालवायचा काहीच उपयोग नाही. मग त्याच्यानंतर मी माझ्या धीरांकडे पाहिलं की ज्यांनी आपला ज्या प्रगती, त्यांनी माझं लग्न झालं तेव्हा त्यांचा चेक होता हा 13,000 आणि मी जेव्हा DXN मध्ये याची एंट्री करायचं ठरवलं तेव्हा त्यांचा चेक होता हा 50,000. मग तेव्हाच मी डोक्यात डिसाईड केलं की नाही, आता हे सगळं सोडून आपण ह्या मार्केटिंग क्षेत्रामध्ये करायचं. तेव्हा मी DXN जॉईन केलं आणि 7 वर्षाच्या आत मी स्वतःचा फ्लॅट, म्हणजे आम्ही दोघांनी स्वतःचा फ्लॅट हा 27 लाखाचा फ्लॅट 2 BHK हा नील केला आहे आणि आता आम्ही एक 4 व्हीलर जी 12.5 लाखाचे हे हार्ड कॅश बुक केलेले आहे. आता करोनाच्या या कालावधीमध्ये ते आम्हाला 1 महिन्याने मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा, आज आपल्या आयुष्यात, आज आपल्या जीवनात सर्वात महत्वाचं काय आहे? आरोग्य, पैसा. आरोग्य आणि पैसा आपल्या आयुष्यात असेल तर सुख आणि समाधान हे डेफिनेटली आपल्याला भेटणारच आहे. पण आरोग्य आणि पैसा हे मिळण्यासाठी काय करायचे, तर आज आपण या मीटिंगद्वारे आरोग्य आणि पैसा कसा मिळू शकतो हे पाहून तुम्हाला मी सांगते. आता आपण हा विचार करतो की आपला जन्म झाला की आपल्या आयुष्याची सुरुवात होते, असं प्रत्येकाला वाटतं. पण माझ्या दृष्टीनं असं वाटतं की आपल्या आयुष्याची सुरुवात ही जन्मापासून नाही, तर आपण जे पाहतोय स्वप्न, जेव्हा एखादा व्यक्ती स्वप्न पाहायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. मग तेव्हाच खऱ्या आयुष्याची सुरुवात होते. आपण जेव्हा मोठी स्वप्न पाहतोय, आपण मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. जेव्हा आपण खूप मोठी स्वप्न पाहतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ती मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला छोट्या छोट्या स्वप्नांची पूर्तता केली पाहिजे. जेव्हा तुम्ही छोटी स्वप्न पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला मोठी स्वप्न गाठता येतील. आज लोक बिझनेस करायचे, बिझनेस क्षेत्रामध्ये यायचे, पण त्याच्यात सक्सेस नाही असं बोलतात. पण त्याच्या मागेही रिझन आहे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती सक्सेस होतो तो का होतो हे पाहिलं तर बघा, जी लोक बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात पण म्हणतात मला बिझनेस करायचा नाही, अशा लोकांसाठी सांगणं आहे की ही लोक, यांची स्वप्न मोठी असतात, ध्येय मोठी असतात, पैसा खूप पाहिजे असतो, पण ही लोक त्यासाठी लागणारी किंमत, मोजावी लागणारी किंमत आणि वेळ आणि देत नाहीत. त्यामुळं ते बिझनेस मध्ये सक्सेस होत नाहीत. पण काही लोक ही बिझनेस मध्ये आपले आयुष्य सक्सेस करतात, कारण ते काय पाहतात तर या बिझनेस मध्ये जे सक्सेस झालेत आणि जे सक्सेस झाले नाहीत या दोघांचं कॉम्बिनेशन पाहतात की सक्सेस झालेल्यांनी कोणत्या गोष्टी केल्या आणि ज्यांना अपयश आलंय
त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या, ह्या दोन्हींचा मिळून जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण तो व्यक्ती सक्सेस होतो. बघा, यश मिळायला सिस्टमला फॉलो केलं पाहिजे. जो व्यक्ती सिस्टम फॉलो करतो तो यश मिळवतो. याच्यामध्ये आपण सिस्टम मध्ये येतोय, बिझनेस करतोय, तर 3 चाणक्य गोष्टी, चाणक्य नीतीमध्ये 3 गोष्टी आपल्याला सांगितल्यात जर तुम्हाला बिझनेस मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर. पहिली गोष्ट आहे, शिकण्याला कधी लाजू नका. बघा, कोणतेही ज्ञान, मग ते बिझनेस मध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये, ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या सर्वप्रथम शिका. त्या गोष्टी तुम्ही शिकल्या तर तुम्ही आयुष्यात कधीही मागे पडणार नाही आणि तुम्ही मानसिक दृष्ट्या तुमची ताकद वाढेल. खाण्याला लाजू नये दुसरी गोष्ट आहे का, तर तुम्ही खाण्याला लाजला तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या कमकुवत व्हाल. आणि बिझनेस करण्याला कधीही लाजू नये. बघा, बिझनेस करण्याला कधीही लाजू नये, कारण बिझनेस करताना आपण जेव्हा बिझनेस करतोय तेव्हा आपण पहिला विचार येतो, हे मी विकू का, हे मी करू का, हे मी करू शकतो का. हा जेव्हा तुम्ही विचार कराल व्यवसायामध्ये तेव्हा तुम्ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्हाल. म्हणजे व्यवसाय करताना लाजलो नाही तर आपण आर्थिक दृष्ट्या कधीही कमकुवत राहणार नाही. अशी अपेक्षा आपण करायचीच नाही ना की मी अडचणीत आल्यानंतर, मी जेव्हा अडचणीत येईल तेव्हा मला कोणीतरी मदत करेल. ही अपेक्षा तुम्ही केली तर ते चुकीचं आहे. या उलट ही अपेक्षा करा की कोणीतरी अडचणीत असताना मी त्याला मदत करेन. असा विचार ज्या ज्या व्यक्तीपर्यंत येतो त्या प्रत्येक व्यक्तीने आज बिझनेस मध्ये आलं पाहिजे. कारण मागण्यापेक्षा देण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मग आज बघा, आज आपल्या आयुष्यात आपल्याला स्वास्थ्य, पैसा, सुरक्षा, वेळ हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वास्थ्य, आता या कोरोनाच्या कालावधीमध्ये खेडेगावात, पूर्वी मी स्टॉकिस्ट आहे, मग याच्यानुसार मी माझा अनुभव सांगते की पूर्वी आम्ही जेव्हा सेल करायचो, एखादं प्रोडक्ट द्यायचो, तेव्हा खेडेगावातील वयस्कर लोक हा विचार करायचे, अरे हे आपल्यासाठी नाही, हे हेल्थ प्रोव्हाइड, हे आपल्यासाठी नाही, आपलं आयुष्य रेग्युलर आहे ते योग्य आहे, आपल्याला काही आजार होणार नाही. असं हे जास्तीत जास्त मिनिमम खेडेगाव आणि वयस्कर लोकांच्या बोलण्यातून माझ्या अनुभवात आलेला आहे. पण या कोरोनानं सगळ्यात चांगला आपल्याला धडा शिकवलाय की प्रत्येक व्यक्तीला स्वास्थ्य हे आपलं चांगलं ठेवलं पाहिजे. पैसा म्हटलं तर प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. काही लोक 1000 रुपयामध्ये समाधानी होतात, तर काही लोक 1 लाखामध्ये पण समाधानी होत नाही. आणि सुरक्षा, सिक्युरिटी, सुरक्षा, पैशाची सुरक्षितता. यापूर्वी आपण पैशाची सिक्युरिटी जर आपण सांगायचं म्हटलं असतं तर आपलं कोणी ऐकलं नसतं. काय ऐकलं नसतं तर लोक बोलले असते, सिक्युरिटी आम्ही कमवतोय, आमचं आहे त्यात भागतय, आम्हाला दुसरी करायची गरज नाही. पण आज त्या लोकांना कळलं की आपल्याला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे का, तर कोरोना आला, त्याचा एक पॉझिटिव्ह पॉइंट आपण म्हणू शकतो, एक चांगलं बाजू म्हणू शकतो की त्यांना आपल्याला शिकवलं की पैशाची सिक्युरिटी ही पाहिजेच पाहिजे का. तर बघा, ज्यांचे व्यवसाय आहे, ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांना वाटत होतं की आम्ही आहे त्यात समाधानी आहोत. पण या कोरोनाच्या एका झटक्यात प्रत्येकाला आपली जागा कळाली की आपण किती स्टेबल आहे, आपण किती पैशाच्या मानाने सुरक्षित आहोत. मग प्रत्येकाला असं वाटायला लागले की लॉकडाऊनच्या काळात जेव्हा घरी बसलो, व्यवसाय ठप्प झाले, इन्कम बंद झाला, तेव्हाच लोकांना कळायला लागलं की पैशाची सुरक्षितता म्हणजे काय. आणि हे आपल्याला आता चांगलंच झालेलं आहे. वेळ, मग योग्य वेळ आहे, योग्य वेळी आणि लवकर निर्णय घ्या की तुम्हाला करायचे काय आणि तुमचा इन्कम वाढवायचे कशातून. बघा, आज आपल्याला लॉकडाऊनच्या कालावधीत इन्कम बंद आहेत, सगळे सोर्स बंद आहेत, बाहेर पडता येत नाही, काही होत नाही, बिझनेस नाही, अशा वेळी आपला पैसाही संपलेला आहे. परंतु पैसा शिल्लक नाही, अपेक्षा मात्र मोठ्या आहेत. अपेक्षा वाढतायत, पैसा येत नाही. मग अशा वेळेस आपण पर्याय काय काढला, तर लॉकडाऊन उघडलं, चला 1 तास नाही, 4 तास नाही, 8 तास 9 तास जॉब करू. म्हणजे आपण कामाचा वेग वाढवला, कामाचा वेळ वाढवला, पण पैसा वाढला का नाही. आपल्या प्रत्येकाकडे फक्त 24 तास आहे, कामाचे 24 तास. त्या 24 तासामध्ये आपण 18 तास काम केलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे,
आपलं शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू होणार. शारीरिक मानसिक त्रास सुरू झाला की स्वास्थ्य बिघडणार आहे, मग ते आपल्या कुटुंबाचंही बिघडणार आहे आणि आपल्या स्वतःचंही स्वास्थ्य बिघडणार आहे. मग याच्यावरती पर्याय म्हणून आपण ज्या पटीने आपल्या गरजा वाढत आहेत त्या पटीने उत्पन्न वाढवू शकत नाही. मग ह्याच्यावर आपण या पटी उद्योग म्हणजे पैसा वाढत नाही याच्यावरती सर्वसामान्य लोक पर्याय काय काढतील? ऍडजस्टमेंट. म्हणजे बघा 10 गरजा घरातल्या एखाद्या व्यक्तीने सांगितले की या 10 वस्तू मला हव्या, तर तुम्ही त्यातल्या 4 वस्तू आणून द्याल आणि 6 वस्तू या वायफळ खर्च आहे म्हणून तुम्ही त्या तिथेच बंद करा. म्हणजे काय केलं? ऍडजस्टमेंट केली. आज आपण आपल्या आयुष्यात कितीतरी ऍडजस्टमेंट करतोय, बरोबर? ही ऍडजस्टमेंट करतोय, पण एक विचार करा, ऍडजस्टमेंट किती दिवस आपण काटकसर करायची? पूर्ण आयुष्य काटकसरीमध्ये काढायचं का? नाही ना. आपल्याला पूर्वीपासून एक म्हण आहे, काय आहे? अंथरूण पाहून पाय पसरावे, बरोबर? पहिल्यापासून म्हण ऐकत आलो आहोत, अंथरूण पाहून पाय पसरावे. पण हा विचार कधीच केला नाही, अरे अंथरूण तर लहान आहे, पाय मोठे झालेत, मग एक विचार करूया, अंथरूणच मोठे केले तर. मग याच्यासाठी जो व्यक्ती हा विचार करेल तोच इतिहास घडवेल. बघा, याच्यासाठी आपण आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा मारून न ठेवता, आपल्याला काटकसर न करता, आपल्या उत्पन्नामध्ये वाढ हवी असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण येतोय, एखादा बिझनेस सुरू करतोय, तर तो का करायचा? आता यामध्ये मीटिंग ऐकताना बरेचसे जे वयस्कर आहेत, काही निम्म्या वयाचे आहेत, काही यंग लोक, जी मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, अशी लोक ऐकणार आहेत. तर त्यांना विचार करायला, अरे मी हा बिझनेस का करायचा? बघा, सर्वप्रथम पहिला फायदा आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये की कमी गुंतवणूक. असा आपण आज विचार केला की नाही मला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, माझा जॉब गेला तर या कंपनीमध्ये, ज्या कंपनीमध्ये 2000 लोक काम करत होते, आज तिथे 200 काम करतात. मग मला काहीतरी पर्याय पाहिजे. त्या पर्यायासाठी मी काय करणार आहे? व्यवसायाकडे वळणार. पण व्यवसाय वळताना व्यवसायाकडे तुमच्या डोक्यात एक येणार आहे, पैसा, त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक. आपण आर्थिक गुंतवणूक तर करतोय, पण माणसाच्या शारीरिक बळाची, म्हणजे आपल्याला तिथे काही लोक ठेवावी लागतील, ही गुंतवणूक येणार आहे. या सगळ्या गुंतवणुकीचा विचार केला तर तुम्ही तिथं थांबणार आहे. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कमी पैशात गुंतवणूक होते, सर्वांसाठी समान संधी. म्हणजे याच्यामध्ये लहान व्यक्ती असो, वयाने लहान व्यक्ती असो किंवा वयस्कर व्यक्ती असो, या सर्वांना समान संधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक स्वातंत्र्य. आज आर्थिक स्वातंत्र्य हे आपल्या भारतामध्ये तर नाहीये. प्रत्येकाचं क्वालिफिकेशन, त्याचं शिक्षण, त्याचे टॅलेंट याच्यावरती त्याला पेमेंट आहे. पण हे पेमेंट त्याच्या टॅलेंट वरती आहे. मग एखादा शिपाई, एखादा रोजगार करणारा व्यक्ती, याला आर्थिक स्वातंत्र्य आहे का आज भारतात? नाहीये. मग डायरेक्ट सेलिंग कंपनी ही अशी कंपनी, एक इंडस्ट्री आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक रोजगार करणाऱ्या व्यक्तीलाही आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतं. हा व्यवसाय आपण घरात बसूनही करू शकतो. म्हणजे हा व्यवसाय आपल्या महिलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी, जे बाहेर जाऊ शकत नाही पण त्यांचा अनुभव फार मोठा आहे, अशा वयस्कर लोकांसाठी घरात बसून बिझनेस करण्याचा सुवर्ण संधी म्हणलं तर डायरेक्ट सेलिंग कंपनी येते. वेळेचे स्वातंत्र्य. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुमच्या कामातून, तुमच्या घरातून, कुटुंबातून वेळ मिळेल, त्या वेळात तुम्ही हे करू शकता. आणि सर्वसामान्य व्यक्तींना लखपती बनवण्याची एक मात्र संधी आहे. मग डायरेक्ट सेलिंग मध्ये आपण इंटरेस्ट घ्यावा असं काय आहे? बघा, इथं प्रत्यक्ष वितरण प्रणाली. प्रत्यक्ष वितरण प्रणाली म्हणजे मराठीत अर्थ येतो प्रत्यक्ष वितरण प्रणाली. याच्यामध्ये नो मिडलमॅन, नो ट्रेडिशनल, नो ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे याच्यामध्ये आपण एखादं नॉर्मल उदाहरण सांगते, आपण एखादा बाजारातून सोप आणला, तो किती रुपयाचा आहे? 20 रुपयाचा आहे. पण त्याला मध्ये सेल, तो साबण आपल्यापर्यंत येण्यासाठी डिस्ट्रीब्युटर, डीलर आणि ऍडव्हर्टायझर हे मध्ये येतात. आणि यामध्ये येणाऱ्यांमुळे आपल्याला 20 रुपयाचा एखादी वस्तू आपल्यापर्यंत येईपर्यंत ती 120 रुपयाला मिळते. मग बघा,
आपल्याला ती हवी होती 20 रुपयाला मिळाली, पण आपल्याला मिळाली 120 रुपयामध्ये. मग 100 रुपये गेले कुठं? तर 100 रुपये डीलर, नंतर त्याच्या ऍडव्हर्टायझर, हे जे मधली लोक आहेत त्याच्यामध्ये ती 100 रुपये गेले. मग ह्याचा परिणाम काय झाला? गरीब लोक गरीब झाली, श्रीमंत लोक श्रीमंत झाली. मग याच्यामध्ये डायरेक्ट सेलिंग कंपनीनं मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोडक्ट, एखाद्या कंपनीनं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं तर ते डायरेक्टली कंझ्युमर पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, आणि मधला जो नफा आहे तो आपल्याला, आपल्या कंझ्युमरला तो डायरेक्टली देण्याचं काम आहे. म्हणून डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये आपण एखादी प्रोडक्ट घेतले तरी त्याच्यामध्ये आपला फायदा आहे, श्रीमंत आपण होणार आहे. बघा, सगळं खरं आहे, श्रीमंत आपण होणार आहे, प्रोडक्ट सेल करणार आहे, पण कंपनी निवडायची कोणती हे जर असेल तर डायरेक्ट सेलिंग कंपनी निवडताना काय करावं लागेल? आज मार्केटमध्ये एवढ्या कंपन्या आहेत की प्रत्येक जण आमची कंपनी चांगली, ही कंपनी चांगली, ती कंपनी चांगली सजेस्ट करतो, पण याच्यामध्ये तुम्हाला नेमकी कोणती कंपनी निवडायची हा विचार करत असाल तर पहिला पॉइंट लक्षात घ्या, कंपनीची स्थिरता. बघा, आज आपण आपल्या बळावरती, महिला असतील तर महिला स्वबळावरती बिझनेस चालू करणार आहेत. उद्या काही झालं तर घरचे तुम्हाला म्हणणार आहेत की कशाला केलंस, हे कशाला गुंतवलंस. गुंतवताना तुम्ही मी 10 वेळा विचार करणार आहोत. मग याच्यामध्ये तुम्हाला एक पाहिजे की आपले कंपनीची स्थिरता, स्टॅबिलिटी, आपली, आपण ज्या कंपनीत एंट्री करतोय, ज्या कंपनीत इंटरेस्ट घेतोय, ती कंपनी किती वर्ष मार्केटमध्ये आहे, पहिलं हे पहा. कारण आज मार्केटमध्ये एवढ्या फसव्या कंपन्या आहेत की 1 महिने, 2 महिने, 6 महिने चालतात, पण थोड्या दिवसांनी त्या बंद होतात आणि गायब होतात. मग याच्या पुढे तुम्ही अडचणीत या. म्हणून पहिलं पाहताना, एखाद्या कंपनीमध्ये काम करताना पहिलं पहा की ती कंपनी किती वर्ष जुनी आहे. दुसरं पाहताना उत्पादन क्वालिटी पहा. आपण जे कंपनीचा इंटरेस्ट घेतोय तो सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर कंपनीचे प्रोडक्ट आहे. जर कंपनीचे प्रोडक्ट क्वालिटीचे नसतील तर तुम्ही एकदा फसवू शकाल, दोनदा फसवू शकाल, पण 3-4 वेळा कोणताही माणूस फसणार नाही, कारण कोणीही एवढं मूर्ख नसतं, बरोबर. मग याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट क्वालिटीचं असेल, बघा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही सुरुवातीला सजेस्ट करताय, काका हा चहा घ्या. काका म्हणतील नको, का तर हा चहा थोडासा मला कॉस्टली वाटतोय मॅडम, मग त्यापेक्षा माझा चहा परवडतो. तुम्ही काकांना सजेस्ट करा, काका हा चहा पिऊन तरी बघा काय वाटतं, ही पेस्ट वापरून तरी बघा. याचा परिणाम असा होतो की आपण त्या काकांना जी दिलेली पेस्ट, जो दिलेला चहा त्या प्रमाणात त्यांनी यूज केला तर त्यांच्या थ्रू आपल्याला 40 लोक मिळू शकतात. म्हणजे तुम्ही विकताना प्रोडक्ट कितीला विकलं? एका व्यक्तीला, पण त्याला क्वालिटी असेल तर त्या एका व्यक्तीकडून तुम्हाला 40 लोक ऑटोमॅटिक मिळणार आहेत, आणि हिथंच तुमचा बिझनेस सेट झाला. तुम्हाला जास्त कष्ट करायची गरज लागणार नाही. पण क्वालिटी नसेल तर एकदा दिलेला व्यक्ती ही पुन्हा तुमच्याकडे फिरून बघणार नाही. म्हणून कंपनीचे उत्पादन हे क्वालिटी असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर कंपनी प्लॅन, मार्केट प्लॅन, कंपनीचा मार्केटिंग प्लॅन. आज हे जे काही करतोय ते कशासाठी? तर पैशासाठी. मग कंपनीचा प्लॅन ही तेवढा ताकदवर असला पाहिजे. तर जगातील सर्वात जास्त वेगवान प्रगती करणाऱ्या डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा कंपनीची माहिती सांगणार आहे, आपल्या DXN कंपनीची माहिती सांगणार आहे, जिथे तुम्हाला सुख, स्वास्थ्य, आरोग्य हे सर्व एकाच छताखाली मिळणार आहे. DXN या शब्दाचा अर्थ, या DXN हा शब्द मलेशियन डॅक्सन या शब्दापासून घेतलेला आहे. त्याचा अर्थच आहे विश्वासपात्र, म्हणजे कंपनीच्या नावातच विश्वासपात्रता आहे. कंपनीचा लोगो पाहिला तर त्या लोगो मध्ये तुम्हाला एक सूर्य दिसेल, वनस्पती सारखा दिसतंय आणि पाणी दिसतंय, बघा. मग याच्यामध्ये लाल रंग हा उगवता सूर्य म्हणजे सकारात्मकता दर्शवतो, ग्रीन रंग हा जीवनशक्ती आणि विकास दर्शवतो, आणि ब्ल्यू रंग पाणी कंपनीचा विकासाचा आधार दर्शवतो. या कंपनीची स्थापना डॉक्टर लिन सिओजिन यांनी 1993 रोजी मलेशियामध्ये केली. ही कंपनी भारतामध्ये 2000 साली आली आणि आज ही कंपनी भारतामध्ये 20 वर्ष झालं स्टेबल आहे. बघा,
कंपनी जेव्हा स्थापन झाली त्याला टोटली आजपर्यंत 27 वर्ष झाली आहे या कंपनीमध्ये. या कंपनीचे हेतू मेन उद्देश आहे सुख, स्वास्थ्य, समृद्धी, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. वन ड्रॅगन कंपनी, आपण DXN कंपनीला वन ड्रॅगन कंपनी म्हणतो. वन ड्रॅगन कंपनी म्हणजे काय, तर शेती, उत्पादन, निर्मिती पासून विक्री पर्यंत सगळं एका छताखाली. आज कंपनीचे 2 फार्म आणि 4 फॅक्टऱ्या आहेत. तेलंगणामध्ये कंपनीने 1000 करोडची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ती मलेशियामध्ये जी फॅक्टरी आहे त्याच्याही पेक्षा मोठी फॅक्टरी त्यांनी इंडियामध्ये उभारली आहे. बघा, आता याच्यामध्ये वेगळं असं आहे की शेती कंपनी, DXN कंपनी शेती करते, DXN उत्पादन करते आणि DXN सेल करते. याचा फायदा एक होतो, कॉस्ट आणि क्वालिटी याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. कारण जर एखादी कंपनी, आता मार्केटमध्ये ज्या कंपन्या असतात त्या उत्पादन एक कंपनी करते आणि सेल एक कंपनी करते. या सेल करणारे कंपनी आणि उत्पादन करणाऱ्या कंपनी यांच्यामध्ये जर मेळ असेल तर ती चालते. जर उत्पादन करणाऱ्या कंपनीने प्राइस वाढवली तर इकडं प्राइस वाढते. त्यांनी क्वालिटी कमी केली तर उत्पादन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांवरती परिणाम त्याचा होऊ शकतो. पण आपल्या कंपनीमध्ये उत्पादन, निर्मिती आणि विक्री ही एका छताखाली असल्यामुळे कॉस्ट आणि क्वालिटी चेंज होणार नाही. आज आपली कंपनी जवळजवळ 200 देशांमध्ये कार्यरत आहे. बघा, वन वर्ल्ड वन मार्क मेंबर म्हणजे पूर्ण जगामध्ये तुम्ही एका मेंबरशिपद्वारे, तुमचा ID द्वारे तुम्ही काम करू शकता. दुसरं, एका ID द्वारे काम करू शकता. वन वर्ल्ड वन प्रोडक्ट्स म्हणजे जे प्रोडक्ट, जी पेस्ट, जी RGGL, जी कॉफी तुम्हाला भारतामध्ये मिळणार आहे त्याच क्वालिटीची तुम्हाला पूर्ण जगामध्ये मिळू शकते. वन स्पॉन्सर, वन वर्ल्ड वन स्पॉन्सर म्हणजे तुम्ही आज भारतात बसून इतर सर्व जगभरात कोणत्याही देशामध्ये तुम्ही तुमच्या ID खाली जॉईनिंग करू शकता. आणि चौथा पॉइंट म्हणजे वन वर्ल्ड वन बिझनेस प्लॅन म्हणजे तुम्ही हा प्लॅन जो भारतामध्ये आहे तोच प्लॅन आज पूर्ण जगामध्ये आहे. आपल्या कंपनीला अनेक अवॉर्ड भेटलेले आहेत. त्याच्यानंतर कंपनी 1993 साली सुरू झाली तर ती आजपर्यंत 200 देशांमध्ये कार्यरत आहे. आणि जागतिक क्रमवारीमध्ये पाहिलं तर आज 2009 साली आपली कंपनी ही 40व्या रँकला होती. 2011ला ती 28व्या रँकवर आली. 2014 साली ती 25व्या रँकला आली. 2015-16 साली ती 24व्या रँकला होती. 2017 साली ती 22व्या आली आणि 2018ला ती 15व्या रँकवर आली. आज कंपनीच्या तुलना, इतर कंपनीची तुलना केली तर 100-150 वर्ष झाल्यानंतर त्या कंपन्या 20 ते 22व्या रँकला येतात. पण आपली कंपनी ही 26-27 वर्षाच्या कालावधीमध्येच ती 15व्या रँकला, जगामध्ये 15व्या रँकला आलेले आहे. आपलं मेन प्रोडक्ट, आपल्या कंपनीचं मेन प्रोडक्ट आहे गॅनोडर्मा, अळिंब. त्याला आपण म्हणू शकतो किंग ऑफ हर्ब, वनस्पतींचा राजा. या मशरूमचं काम आहे आपल्या पेशी निरोगी करणं, शरीरामध्ये येणारे टॉक्सिन बाहेर काढणं. आणि हे प्रोडक्ट आज कोणताही व्यक्ती म्हणजे लहान बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही खाऊ शकतो. हा बिनविषारी आहे. आता हे प्रोडक्ट आहे, मशरूम आहे. हे मशरूम डायरेक्टली आपण खाऊ शकतो का? नाही. मग हे डायरेक्टली खाऊ शकत नाही. मग हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं कॅप्सूल मध्ये रूपांतर केले. या प्रोडक्टचं जेव्हा हे मशरूम 90 ते 98 दिवसाच्या कालावधीचं असतं तेव्हा त्याच्यापासून RGA कॅप्सूल बनवली आणि तीच कॅप्सूल जेव्हा 13 ते 18 दिवसाच्या कालावधीत असते तेव्हा GL ही कॅप्सूल बनवली. RGGL ह्या वेगवेगळ्या का बनवल्या? तुम्ही म्हणाल की एक मशरूम एक का नाही, तर
जेव्हा ते 90 ते 98 दिवसाच्या कालावधीचं हे मशरूम असतं तेव्हा त्याच्यामध्ये विषारी घटक शोषून घ्यायचं प्रमाण जास्त असतं आणि तेच गॅनोडर्मा तेच मशरूम जर 13 ते 18 दिवसाच्या कालावधीत असतं तेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. आज आपल्या शरीराला निरोगी होण्यासाठी काय पाहिजे? औषध नाही. आज आपल्या शरीराला पौष्टिक अन्न आणि ऑक्सिजनची गरज आहे. ज्या शरीराला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन चांगलं ते शरीर निरोगी, नाहीतर आपल्या शरीरात आजार येतात. मग आपल्या शरीरात आजार येतात, कधी विचार केलाय का आपल्या शरीरात आजार येतात ते कसे येत आहेत? नाही, तर आपल्या शरीरात येणारे आजार हे दूषित पाणी, दूषित हवा, दूषित अन्न आणि आपल्याला असणाऱ्या वाईट सवयी यामुळे आज आपल्या शरीरात आजार येत आहेत. आज हवाही दूषित आहे, अन्न दूषितच आहे आणि आपल्याला आज ह्या सुधारित आयुष्यात ज्या वाईट सवयी आहेत त्याच्यामुळे सर्वात जास्त आपल्या शरीरात आजार साठलेले आहेत. हे आजार बाहेर काढण्यासाठी म्हणजे शरीरातले टॉक्सिन बाहेर काढण्यात विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आरजीजीएल काम करतं, ना की ते कोणत्या आजारावर काम करतं. आरजीजीएल काम करताना आपल्या शरीरात एक्स्ट्रा फॅट्स, युरिया, शुगर म्हणजे तुमच्या शरीरात एक्स्ट्रा साठलेली साखर असेल, चरबी असेल जी एक्स्ट्रा आहे, ब्लड युरिया असेल ज्याच्यामुळे आपण आजारांकडे वाटचाल करतो, असे शरीरातून बाहेर काढतात. तर जीएल काम करताना आपल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन देते. प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळाला तर आपले शरीर निरोगी होते. जर पेशी निरोगी तर शरीर निरोगी, पेशी आजारी शरीर आजारी आणि पेशी मृत तर शरीर मृत. म्हणजे आज मला काहीतरी होतंय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही आज आजारी पडलात का? नाही. डॉक्टरने आज तुमच्यावर लेबल लावलं तर तुम्ही आज आजारी नाही. याची सुरुवात फार पूर्वीपासून झाली. बघा, आज पहिल्यांदा पेशीमध्ये आपला मेन शरीराचा आहे पेशी. एक पेशी खराब होते, त्या पेशीचा समूह खराब होतो, त्या समूहाने अवयव खराब होतो. जो अवयव खराब होतो त्या अवयवाचा आजार आपल्याला झालाय असे डॉक्टर आपल्याला सांगतात. मग मेन काय आहे? आपल्या पेशी. आपल्या पेशी निरोगी असतील तर आपले शरीर निरोगी असेल आणि हे शरीर निरोगी करायचं असेल तर आपल्याला डीएक्सेन्स मशरूम गॅनोडर्माचं सेवन केलं पाहिजे. मग आरजीजीएल मध्ये गॅनोडर्मा 100% आहे. पण गॅनोडर्मा 100% आहे, पण प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो पोहोचवण्यासाठी डॉक्टर लिम सरांनी ते प्रोडक्ट प्रत्येक डेली यूज मध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूमध्ये दिलेला आहे. म्हणजे आपण उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात ब्रश, आंघोळ, चहा, कॉफी याच्यातून होते. मग हे गॅनोडर्माचं प्रोडक्ट त्यांनी गॅनोडर्मा या प्रोडक्ट मध्ये टाकलेला आहे. मग याचा फायदा हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला लागलेला आहे. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पिरुलिना ही सगळ्यात काळाची गरज, आज पूर्ण विश्वाची गरज बनली आहे आणि हे WHO ने मान्य केलं आहे. 1992 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले की स्पिरुलिना धर्तीवरील सर्वोत्तम नैसर्गिक अन्न आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने आहेत जे लहान मुलापासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंतही खाऊ शकतात. बघा, स्पिरुलिना इम्युनिटी पॉवर वाढवते. सर्वात महत्वाचं म्हणजे इम्युनिटी पॉवर. आजच्या काळामध्ये, कोरोनाच्या या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीची इम्युनिटी पॉवर वाढवायची. इम्युनिटी पॉवर वाढवली तर तो कोरोनावर मात करू शकतो. मग इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी व्यक्तीला काय करावं लागेल तर स्पिरुलिनाचं सेवन करावं लागेल. आज डीएक्सेन स्पिरुलिनाचे गुडविल ब्रँड अँबॅसिडर ओबामा फॅमिली आहे. 1974 साली झालेल्या जागतिक अन्न परिषदेमध्ये स्पिरुलिना ही भविष्यातील सर्वोत्तम अन्न असं त्यांनी म्हटलेलं आहे. नासा या अवकाश संशोधन संस्थेत स्पिरुलिनाला अवकाशातील अन्न म्हणलेलं आहे. म्हणजे तसं पाहिलं तर स्पिरुलिना ही आपल्या जगातील सर्वात पहिलं अन्न आहे. परमेश्वराने जीव निर्माण केला त्याच्या आधीही त्याने अन्न निर्माण केलं आणि ते म्हणजे स्पिरुलिना. बघा, 1 ग्रॅम स्पिरुलिना म्हणजे 3 कॅप्सूल. या 3 कॅप्सूल जर आपण नियमित खाल्ल्या तर आपल्याला त्यामधून काय मिळतं? 1 किलो फळभाज्या, पालेभाज्या, मटण, अंडी, मासे, मांसाहार याच्यातून जे काही प्रथिने, आयर्न, लोह मिळतात त्या फक्त 3 कॅप्सूल मधून मिळतात.
तसेच नासाच्या संशोधकांनी 1 किलो स्पिरुलिनाची तुलना ही विविध प्रकारच्या 1000 किलो पालेभाज्यांशी केलेली आहे. स्पिरुलिना ही सर्वात बेस्ट आहे लेडीज साठी, लहान मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी. का तर स्पिरुलिनाचे नॉर्मली आता हे नॉर्मली फायदे आहेत, पण आपण प्रत्यक्षात अनुभवलेले फायदे हे सर्वात महत्वाचे असतात. कारण आपण जेव्हा एखाद्या प्रोडक्टची जी ओतून माहिती केव्हा सांगतो माहितीये, ती तुम्ही स्वतः वापरले पाहिजे, ते तुम्ही रिझल्ट घेतले पाहिजे. स्पिरुलिनाचा सगळ्यात चांगला फायदा, मी स्टॉकिस्ट आहे, माझ्या जवळ इतर लोक येतात, त्यांना झालेला फायदा आज मी तुम्हाला सांगते. पहिला सगळ्यात चांगला फायदा स्पिरुलिनाचा म्हणजे हिमोग्लोबिन वाढवतो. कुपोषित मुलं आहेत, आपली मुलं खात नाहीत, जेवत नाहीत, वजन उंची वाढत नाहीत, तर त्यांच्यासाठी स्पिरुलिना हे सर्वात चांगलं अन्न आहे. बरोबर इम्युनिटी पॉवर वाढवणे, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी स्पिरुलिनाचा उपयोग होतो. वयाच्या आधी केस गळणे, पिकणे, वयाच्या आधी केस गळणे, पिकणे, बरोबर त्याच्याबरोबर केस पांढरे होत आहेत, त्याच्यावरही परिणाम म्हणून तुम्ही स्पिरुलिना यूज केली तर तुम्हाला त्याचाही रिझल्ट येईल. बघा, लेडीज मध्ये जे प्रॉब्लेम आहेत, हार्मोन्स प्रॉब्लेम असू द्या, वांग असू द्या, पिंपलचं प्रमाण असू द्या, कारण लेडीज साठी चेहरा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग तुमचा चेहरा सुंदर राहायचा असेल तर तुम्ही वरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर दिसण्यासाठी स्पिरुलिना खा. कारण वरून सुंदर दिसलं हे तात्पुरतं आहे, तर स्पिरुलिना खाल्ल्या तर तुम्ही नॅचरली सुंदर दिसाल. स्पिरुलिनाने वांग आणि पिंपल जायचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे. इव्हन स्पिरुलिनाचा एक फायदा आम्हाला लक्षात आलाय आम्हाला लेडीज मध्ये, की ज्या लेडीजला पांढरे डाग आहेत शरीरावरती, ज्याला आपण मराठीत कोड म्हणतो, त्या कोडासाठी स्पिरुलिना ही सगळ्यात उत्कृष्ट औषधी मानली जाते. मग स्पिरुलिना खाल्ल्यानंतर जर एवढे फायदे आपल्याला होत असतील तर प्रत्येकानं स्पिरुलिना ही खाणं गरजेचं आहे. आणि आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकानं खाऊन दुसऱ्याला खायला घालणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रोजे, त्याच्याबरोबर डेसिन मध्ये नोनन्सी हा एक हे प्रोडक्ट आहे, ज्याला आपण आपल्या भारतामध्ये बारतोंडी या नावाने हे फळ ओळखले जाते. त्याचा सर्वात चांगला फायदा आपण कशासाठी करतो तर स्त्रियांच्या हार्मोन्स बॅलन्स इम्बॅलन्स साठी. दुसरं नॅचरल पेन किलर, एखादे गुडघे दुखतात, सांधे दुखतात, इतर आजार आहेत, अशा व्यक्तींना तुम्ही जर नोनी दिलं तर त्याचा परिणाम नॅचरल पेन किलर म्हणून होतो. बघा, तुम्ही एक मेडिकल मधून इतर गोळ्या आणतात, त्याचा साईड इफेक्ट आहे, पण आपल्या नोनीचा साईड इफेक्ट नाही. दुसरं रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी. त्याच्याबरोबर लहान मुलं आहेत त्यांची भूक वाढीसाठी सुद्धा स्पिरुलिनाचा चांगला रिझल्ट आलेला आहे. चहा, आज चहाचं सर्वात जास्त मार्केट कुठलं आहे तर चहाचं. आज चहाचं सर्वात जास्त मार्केट भारतामध्ये आहे. आणि आपला चहा फक्त ब्रँड बदलला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चहापेक्षा आपला चहा 100 पटीने चांगला आहे. का तर इथं दुधाचा चहा पितात, त्याचे फायदे विचारले तर एकही फायदा सांगता येणार नाही, पण आपल्या चहाचे फायदे बघा. पहिलं, पित्त ऍसिडिटी कमी होते, पचनक्रिया सुधारते, एक्स्ट्रा फॅट्स चरबी वितळायला सुद्धा चहा मदत करते, भूक वाढते, पचनक्रिया सुधारते, मूळव्याध, सांधेवात याच्यावरही चहा गुणकारी आहे. फक्त चहा बदलला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. कॉफी, जे कंटेन ज्या लोकांना चहा आवडत नाही त्या लोकांसाठी गॅनोडर्मा हा कॉफीतून दिला आहे. कॉफी ही जास्तीत जास्त आपण शुगर मेंटेन करण्यासाठी आणि एक्स्ट्रा फॅट्स जे चरबी आहे अशा लोकांना वेट मेंटेन करण्यासाठी सजेस्ट करतो. पेस्ट, आज पेस्टचा आपण पेस्ट ही बरेचशी लोक पेस्ट वापरत असतात, पण त्याचा एकही फायदा सांगू शकत नाही आपण, लहानपणापासून पेस्ट वापरत आलो तरी. पण गॅनोची पेस्टचा वापर तुम्ही केला तर त्याचे 18 उपयोग आहेत. बघा, कापलं, भाजलं, खरचटलं, ताप आला, घसा खवखव करायला लागला, टॉन्सिल सुजला, गुडघा दुखत असेल, कंबर दुखत असेल, टाचाना भेगा असतील, त्याच्याबरोबर रूट कॅनल करायचे, दाढ किडले, रूट कॅनल करायचे, तोंडाची दुर्गंधी, तोंड आलं, गरे पडले, इव्हन चेहऱ्यावर वांग किंवा पिंपलचे डाग असतील तरी तुम्ही ही पेस्ट त्याच्यावर अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर गॅनो एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल,
कोकोनट ऑइल म्हटलं की आपली मानसिकता काय आहे, ऑइल म्हणजे डोक्याला लावणार तेल, कोकोनट ऑइल. पण हे व्हर्जिन कोकोनट ऑइल हे पिण्यासाठी सर्वात उत्तम आहे. आजपर्यंत आम्ही या कोकोनट ऑइलचा जो फायदा घेतला तर तुम्हाला सांगते, सर्वात जास्त कोकोनट ऑइलचा फायदा स्किनच्या साठी होतो. स्किन डिसीज म्हणजे सोरायसिस, स्किन डिसीज, स्किन रफ असणे, स्किन सॉफ्ट नसते, तजेलदार नसणे, या लोकांनी जर कोकोनट ऑइल पिले तर त्याच्या स्किनसाठी हे सर्वात उत्तम आहे. आणि ज्यांना सांधेवाताचा त्रास आहे, सुरुवात झाली, ब्लड युरिया साठलाय, अशा लोकांच्या सांध्यांमध्ये ऑइल निर्माण करण्यासाठी कोकोनट ऑइलचा वापर केला जातो. कोकोनट ऑइल वापर असेल तर तुमची त्वचा आणि तुमचे सांधे हे व्यवस्थित होतात. टीटी क्रीम पाहिलं तर टीटी क्रीमचा हा मूळव्याधावरती वापर केला जात होता, पण आज ते टीटी क्रीम लावून चेहऱ्याला लावून आपण वाम आणि पिंपल्स याचं प्रमाण कमी करू शकतो. टीटी क्रीम ही पोड असणाऱ्या ज्यांच्या शरीरावरती पांढरे डाग आहेत त्यांच्यावरती यूज केली तर त्यांनाही चांगला रिझल्ट आज भेटलेला आहे. मग आपण सर्वजण जन्मापासून कंझ्युमर आहोत, गिरायक आहोत, काही ना काही वापरतोय, परंतु दररोज आपण काही ना काही खरेदी करतोय, परंतु याचा मोबदला आपल्याला कधी मिळालाय का? नाही. आज आपण जन्म झाल्यापासून काही ना काही वापरतोय, बघा काही ना काही वापरतोय. याच्यामध्ये पेस्ट वापरतोय. आज पेस्टचे मार्केट 4,200 करोड आहे, तर फक्त साबणाचं मार्केट हे 4,800 करोड आहे आणि चहाचं मार्केट पाहिलं तर 10,000 करोड आहे. म्हणजे टोटल चहा, पेस्ट, साबण जे 1 ते 2 तासाच्या कालावधीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचं पूर्ण जगामध्ये मार्केट आहे 19,000 करोड. बघा, मग भारतामध्ये 19,000 करोड चहा, पेस्ट, साबणाचं मार्केट आहे. तर आपल्याला सुवर्ण संधी मानावे लागेल की ह्या 3 वस्तू घेऊन सुद्धा आपण आपलं आयुष्य आपण श्रीमंत होऊ शकतो. म्हणून जागो ग्राहक जागो, विचार बदला आणि विचार बदलून डायरेक्ट सेलिंग मध्ये या. बघा, डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? डायरेक्ट सेलिंग मध्ये नो मिडलमॅन असणार आहे, नो ट्रेडिशनल, नो ऍडव्हर्टाइजमेंट. त्यामुळे डायरेक्ट सेलिंग मध्ये आपल्याला 7 ते 70% याच्यामध्ये आपल्याला कंझ्युमर पर्यंत हे पैसे मिळत जाणार आहे. म्हणजे जो मधला व्यक्ती आहे तो आपण डीलर, डिस्ट्रीब्युटर आणि ऍडव्हर्टायझिंग करणाऱ्या व्यक्तींपासून जे प्रॉफिट मिळते ते डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला लाईफ टाइम मेंबरशिप घ्यायची. लाईफ टाइम मेंबरशिप म्हणजे काय? तर तुम्हाला एखाद्या स्टॉक फंड मध्ये येऊन फक्त एक फॉर्म कंप्लीट सबमिट करायचे. तो फॉर्म सबमिट करताना तुम्हाला काय लागणार आहे? तर तुम्हाला ही DSN ची माहिती ज्या व्यक्तीने सांगितली त्या व्यक्तीचा नाव किंवा ID, तो व्यक्तीचा ID तुमच्या जवळ हवा. मग लाईफ टाइम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये एकदा जॉईन झाला तर ती मेंबरशिप लाईफ टाइम असते. त्याच्यामध्ये नो रिन्यू, म्हणजे तुम्हाला ते रिन्यू करण्यासाठी कोणतीही गोष्ट करावी लागत नाही. 1 वर्ड 1 मार्केटिंग, म्हणजे तुम्ही एका जागेवर बसून पूर्ण विश्वामध्ये तुमचा बिझनेस करू शकता. ऍक्युम्युलेशन सिस्टम म्हणजे काय? तर आज जॉईन झाल्यापासून आजपर्यंत, म्हणजे जॉईन झाल्यापासून आजपर्यंत तुमच्या PV ह्या कधीही मायनस होत नाही. तुम्ही परचेस केलेला मटेरियल कधीही मायनस होत नाही. ते वाढत जाऊन त्याच्यावरती बेनिफिट तुम्हाला कंपनी देते. त्याच्यामध्ये नो टाइम, नो लिमिट, नो प्रेशर, म्हणजे ही अचिव्हमेंट तुम्हाला एवढ्याच कालावधीत केली पाहिजे, एवढ्याच वेळात केली पाहिजे, एवढ्यात केलं पाहिजे, एवढं तुमच्यावर टेन्शन राहणार नाही. तुम्हाला तुमच्या टाइम नुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते अचिव्हमेंट करू शकता. त्याच्याबरोबर नो डिमोशन. त्याच्यानंतर रिटेल प्रॉफिट. आता आपण जेव्हा काही काम करतोय तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मला काय मिळणार.
मला काय मिळणार आहे हे माहित असेल तर तुम्ही बिझनेस कराल. मला काहीच मिळत नाही तर तुम्ही त्याच्यापासून लांब राहा. म्हणून रिटेल प्रॉफिट आपल्या कंपनीमध्ये रिटेल प्रॉफिट हे 20 ते 25% डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट वाईज मिळतं तुम्हाला. बघा, एक चहा घेतलाय, त्या चहाच्या पीव्ही किती असतात? या चहाची प्राइस आहे, डिस्ट्रीब्युटर प्राइस आहे 310 रुपये, तर MRP प्राइस आहे 385 रुपये. म्हणजे तुम्ही आयडी काढला तर तो चहा तुम्हाला कितीला मिळणार आहे? 310 ला. आणि तुम्ही लोकांपर्यंत तो पोहोचवणार आहे 385 ला. तुम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवला म्हणून तुम्हाला मिळणार आहे रिटेल प्रॉफिट 75 रुपये. यू गेट पॉइंट व्हॅल्यू, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पॉइंट्स मिळणार आहे, पीव्ही मिळणार आहे, त्या मिळणार 135. आणि सेल व्हॅल्यू म्हणजे जो त्याच्यावरती तुमचा चेक येणार आहे त्या मिळणार आहे 160 पीव्ही एसव्ही. मग एक्युम्युलेशन पॉइंट सिस्टीम. एक्युम्युलेशन पॉइंट सिस्टीम म्हणजे काय आहे? तर बघा, बिझनेस आता एक्युम्युलेशन पॉइंट सिस्टीम म्हणजे आपण जॉईन झालो, प्रोडक्ट कळालं, पण प्रोडक्ट कळाल्यानंतर पुढं करायचं काय? तर पुढं करायचं हे आहे की जसं तुम्हाला मी सांगितलं चहाला किती पीव्ही आहे? तर 135. त्या 135 पीव्ही चहाला, तर सोपला साबणासाठी 45 पीव्ही, पेस्ट साठी 90 पीव्ही. अशा काउंट करून तुम्ही जे जे मटेरियल घ्याल अशा काउंट करून एका महिन्यात तुमच्या 1000 पीव्ही झालाच पाहिजे. म्हणजे आपल्या 1000 पीव्ही आज झाल्या, मी आज जॉईन झाले, माझ्या 1000 पीव्ही झाला, तर मी किती टक्क्याला जाणार आहे? 6%. त्याच्यानंतर बघा, त्याच पीव्ही आपल्या 3000 होती, म्हणजे आजच्या या महिन्यात तुम्ही 1000 पीव्ही घेतल्यात, पुढच्या महिन्यात तुम्ही 2000 पीव्हीचं मटेरियल घेतलं, तर टोटल ॲक्युमुलेट पीव्ही तुमच्या 3000 झाला, तेव्हा तुम्ही 9%ला जाल. त्याच पीव्ही 10000 झाला तर तुम्ही 12%ला जाणार आहे. त्याच पीव्ही 20,000 झाला तर तुम्ही 15%ला जाणार आहे. आणि त्याच पीव्ही आपल्या 32,500 झाल्या की तुम्ही 18%ला जाणार आहे. म्हणजे 18%नी तुम्हाला त्या महिन्यात कंपनी बोनस देणार आहे. आणि त्याच टोटल जॉईन झाल्यापासून आजपर्यंतच्या पीव्ही म्हणजे टोटल पीव्ही तुमच्या 45 आणि ग्रुपच्या, फक्त तुमच्या नाही, तर तुम्ही आज जॉईन झाला, तुमच्या खाली 10 लोक जॉईन झाले, त्या 10 लोकांच्या तुमच्या जॉईन झाल्यापासून आजपर्यंत टोटल पीव्ही 45,000 झाल्या की तुम्ही किती टक्क्याला गेला? 21%ला. बघा, तेव्हा तुम्ही स्टार एजंट झाला. 25% 21%ला गेला, 45,000 पी झाला की तुम्ही स्टार एजंट झाला. तुम्ही स्टार एजंट झाला, तुम्ही चेक कितीने घेताय? 21%. पण जेव्हा तुम्ही स्टार एजंट होताय आणि तुमच्या खाली जी लोक जी स्टार एजंट नाही, म्हणजे जे नॉन स्टार एजंट ज्यांच्या 45,000 पीव्ही नाही, अशा लोकांच्याकडून 2000 पीव्ही आणि तुमच्या 1000 पीव्ही झाल्या की तुम्ही 25%ला जाता. बघा, त्याच्यानंतर तुम्ही 25%ला गेला, तुमच्या अंडर एक व्यक्ती स्टार क्वालिफाय झाला तर तुमचा येणारा चेक हा 27%ने येतो. दुसरा व्यक्ती क्वालिफाय झाला तुमच्याकडे तर तुमचा चेक येताना हा 29%ने येतो. 29%ने येतो. तर तिसरा व्यक्ती स्टार एजंट क्वालिफाय झाला तर तो चेक तुमचा 31%ने येतो. म्हणजेच काय, तुम्ही स्टार रुबी झाला आणि तुमचा चेक 31%ने आला. मग समजा आज मी 31%ला आहे, तुम्ही 31%ला आहात आणि तुमच्या अंडर एखादा व्यक्ती आज जॉईन झालाय, बरोबर. आज त्याने 1000चं मटेरियल घेतलंय तर तो किती टक्क्याला येतो? मागची स्लाइड आठवा, ज्या स्लाइड मध्ये 1000 पीव्ही वरती किती टक्क्याला होता तो व्यक्ती? 6%ला. आणि तुम्ही किती टक्क्याला? 31%ला. तर 31 - 6 करा, किती % डिफरन्स येतोय? 25%. मग तुम्हाला त्या व्यक्तीने कष्ट केले, त्या व्यक्तीने काम केले, त्या व्यक्तीच्या कामावरती कंपनी तुम्हाला 250 रुपये प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे हा फरक आहे की दुसऱ्याने काम केलं तरी त्याचा प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये स्मार्टफोन इन्सेंटिव्ह आहे. बघा, जेव्हा तुम्ही रुपये होताय 31%ला जाताय
तेव्हा तुमच्या फ्रंट लाईनच्या स्टार एजंटचे 3 लोकांच्या 60,000 पीव्ही झाला टोटल ऍक्युमुलेट पीव्ही. म्हणजे जॉईन झाल्यापासून आजपर्यंतच्या 60,000 पीव्ही जेव्हा होतील तेव्हा कंपनी तुम्हाला स्मार्टफोन घेण्यासाठी एक्स्ट्रा 12,500 देणार आहे. यालाच स्मार्टफोन इन्सेंटिव्ह असे म्हणतात. बघा, आता स्मार्टफोन इन्सेंटिव्ह मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं, तुम्ही 31% गेला आणि तुमच्या अंडर असणाऱ्या 3 लोकांच्या 60,000 पीव्ही झाला. 60,000 पीव्ही झाल्या म्हणजे तुम्हाला 12,500 तिथं मिळाले. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, 5 स्टार रुबी इन्सेंटिव्ह. बघा, ह्याच्यामध्ये काय आहे की तुमच्या अंडर 5 लोक, तुमच्या फ्रंट लाईनला 5 लोकांनी 12,500 जसे तुम्ही आधी घेतले ना तसे 12,500 तुमच्या खालच्या 5 लोकांनी जर घेतले तर तुमचा बोनस तुम्ही 5 स्टार इन्सेंटिव्ह म्हणून 1,00,000 बोनस, 1,00,000 कॅश किंवा 4 रात्री 4 नाईट आणि 5 डेज ही मलेशिया ट्रिप अचीव्ह करू शकता. मग ऍज यू विश तुम्ही काय निवडायचं हे तुमचा पर्याय आहे. तुम्हाला 1,00,000 कॅश हवे का 5 मलेशिया टूर हवे हे तुम्ही निवडा. बघा, याच्यामध्ये पुढची सक्सेस, आपण बिझनेस करतोय, आपण प्रयत्न करतोय म्हणजे नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जातोय 37%ला. जेव्हा आपण 37%ला आपण कधी जातो, जेव्हा आपले फ्रंट लाईनचे 6 स्टार एजंट हे क्वालिफाय होतात तेव्हा आपण स्टार डायमंड होतो. आणि स्टार डायमंड झाल्यानंतर कंपनी आपल्याला 2% हा शेअर प्रॉफिट शेअर देते. 2% प्रॉफिट शेअर कंपनी देते आपल्याला. याच्यामध्ये प्रॉफिट शेअर मिळाला, पहिला आपण काय घेतलं 12,500, त्याच्यानंतर 12,500 हे आपल्या 5 लोकांना मिळून दिले की आपण 1,00,000 घेतले. आणि 1,00,000 घेतल्यानंतर आपला ग्रुप वाढला, आपला पीव्ही वाढला. आता आपली स्वप्न पूर्ण व्हायला लागले. मग याच्यामध्ये आपल्या पीव्ही वाढल्या की आपल्याला कंपनी देताना इंटरनॅशनल ट्रिप TSIP, ज्याला आपण TSIP म्हणतो, ही ट्रिप तुम्ही अचीव करू शकता. बघा, ट्रिप अचीव करू शकता. या ट्रिप मध्ये हे विमान दिसतंय, हे विमान पाहताना खालून पाहायला आवडेल की वरून पाहायला आवडेल, त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर आहे. मग याच्यामध्ये TSIP पॉइंट तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला कंपनी दरवर्षी फॉरेन ट्रिप देते. मग ह्या फॉरेन ट्रिप मध्ये जी स्वप्न आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये कधीही पूर्ण करू शकत नाही, त्याच्यासाठी आपण कंपनी थ्रू, कंपनीच्या मार्फत आपली सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो. ही ट्रिप प्रशांत सर ही अचीव झाली, पण त्यावेळी माझी मुलं लहान होती, त्यामुळे मला काही अडचणी, माझे ऑफिस याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. पण माझं एक स्वप्न आहे की मी पूर्ण जग फिरेन. बघा, या फॉरेन ट्रिप मध्ये कंपनी आपल्याला फक्त फॉरेन ट्रिप देत नाही तर 7 स्टार हॉटेलमध्ये राहणं, खाणं हा सगळा खर्च कंपनी करते. म्हणजे जी स्वप्न तुमचे कुटुंब, तुमची फॅमिली पूर्ण करेल की नाही हे सांगू शकत नाही, ती तुमची स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करा. लेडीज आहात तर लेडीजची पॉवर तुम्हाला माहित आहे की आपण मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तेव्हा प्रयत्न करा, सक्सेस व्हा आणि DXN मध्ये TSIP ट्रिप क्वालिफाय व्हा. आणि मिस्टरांनी मला फिरवावं ही अपेक्षा न करता मी पण मिस्टरांना जग फिरवून दाखवे ही अपेक्षा करा. तेव्हा विचार बदला, कारण विचार बदलला तर आपलं आयुष्य बदलणार आहे. नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून किती गोळ्या मारायच्या, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारण्याऐवजी स्वतः ताकदवर व्हा, स्वतः प्रयत्न करा आणि बिझनेस मध्ये या. तुम्ही तुमचं भूतकाळ बदलू शकत नाही, जे झालं ते झालं. तुम्ही तुमचा भूतकाळ तर बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमचा भविष्यकाळ हा नक्कीच बदलू शकता. भाग्य निर्णय घेण्यासाठी बदलणे, आपले भाग्य बदलायचे असेल तर तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल. कोणता निर्णय? मी हे करू शकत नाही, मी हे विकू शकत नाही, मी करू शकत नाही, कारण
मला असं वाटतं आपण जन्माला आल्यापासून बिझनेस 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 आणि मार्केटिंगच करतो. बघा, आज एखादा लहान मुलगा आहे आपला, त्याला काही पाहिजे, खाऊ पाहिजे, तर तू नाव सांगतो त्या कंपनीचं, म्हणजे डार्क फॅन्टसीचं चॉकलेट, डार्क फॅन्टसी हवे, मला कॅडबरी हवे, बरोबर. म्हणजे काय केलं, त्या मुलानं त्या कंपनीचं मार्केटिंग केलं. आपण बघा, 5,000ची साडी आपल्याला 2,000मध्ये भेटली, तर किती जणांना सांगू आपण? बऱ्याच जणांना सांगू. बघा, मग काय केलं, हिथं आपण मार्केटिंगच केलं. वेगळं करायची गरज आहे का? नाही. म्हणजे आपण जन्माला आल्यापासून फक्त मार्केटिंग करतोय, फक्त त्याला नाव वेगळं देतो. आपल्या लक्षात येत नाही की आपण आयुष्यभर मार्केटिंग करत आलो. मग हे मार्केटिंग आपल्या यशाच्या मार्गाकडे जाताना, यशाच्या मार्गाकडे नेण्यासाठी बिझनेस थ्रू का करू शकत नाही? जर आपल्याला आपले भविष्य बदलायचे असेल तर आपल्याला आजच बदलावं लागेल. कारण आजच्या युगात अनेक संकट तुमच्या माझ्या समोर आहेत, तशीच आपल्या मुलांसमोर असणार आहेत. त्यांचं आयुष्य सिक्युअर करायचं असेल तर तुम्हाला तुमचा विचार मी मार्केटिंग करत नाही, करू शकत नाही, हा विचार आजच बदला. कारण आज तुम्ही समस्येला संपवलं नाही तर ही समस्या आज तुम्ही समस्येला नाही संपवलं तर ही समस्या उद्या तुम्हाला संपवणार आहे. तेव्हा समस्या तुम्हाला संपवणार आहे याच्या आधी तुम्हीच समस्येला संपवा, निर्णय घ्या आणि DXN मध्ये जॉईन व्हा. थँक्यू ऑल ऑफ. थँक्यू सर. हेलो. ओके, थैंक यू मैडम, थैंक यू सो मच. तो आज का मीटिंग आई थिंक मराठी में बहुत ही अच्छा और शॉर्ट में लिया. आई थिंक 1 घंटा भी नहीं लिया, उसके अंदर ही लिया. सभी लोग इस तरीके से ट्राई कीजिए मीटिंग्स वगैरह लेने का. एंड थैंक यू मैडम, आपने अपना कीमती टाइम यहाँ पे दिया. बहुत ही बहुत धन्यवाद आपका. और जितने भी व्यूअर्स यहाँ